आलेले आहेत. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल अँड न्यू व्लॉग. तर आजच्या व्लॉगमध्ये खूप मस्त पैकी एक पदार्थ बनणार आहे, तो म्हणजे उकडीचे मोदक आणि तांदळाच्या पिठाचे मोदक तयार करणार आहे. मम्मी तयार करणार आहे, मी व्हिडिओ शूट करणार आहे आणि जमलं तरी एक दोन मोदकसुद्धा तयार करू. चला तर मग बघूया उकडीचे मोदक कसे तयार करतात. मोदकासाठी मस्त नारळ किसून घेतलेला आहे आणि त्यात थोडं बदाम किसून घातलेला आहे आणि आता ते आपण गॅसवर ठेवलेलं आहे ते मोदकातलं सारण तयार करण्यासाठी. आता मस्त मम्मीनं तूप टाकलेलं आहे त्यात. तूप घालून झाल्यावर मस्त की त्यात गुळ टाकायचा. मस्त गोळ असा पातळ होईपर्यंत, विरघळूपर्यंत मिक्स करून घ्यायचं आपण आणि मग नंतर आपलं सारण रेडी होणार आहे. मस्त सारण झालेलं आहे आणि आता आपण तांदळाची उकड करायला घेऊया. हे थंड करायला ठेवूया तोपर्यंत आपण मस्तपैकी मस्त उकड करण्यासाठी आपण पाणी गरम करून घेणार आहोत आणि तिकडं तांदळाचं पीठ ठेवलेलं आहे, इथं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्या पाण्यात थोडं मीठ घालायचं आणि तूप पण टाकायचं. असं जरा मिक्स करून घ्यायचं. तूप जर वितळलेलं नसेल तर पाणी उकळलेलं आहे. आता आपण त्यात पीठ टाकतोय मस्तपैकी. त्याला असं गोल 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 क्लॉकवाईज फिरवायचं. मस्त पीठ एका परातीत घेतलेलं आहे, तर ते मस्तपैकी मळून घेऊया. आणि मम्मीने घेतलेली आहे वाटी. आणि असं एक 2-3 मिनिटं मळून आता पीठ तयार झालेलं आहे. असं मऊ मऊ पीठ तयार झालेलं आहे. मस्त मस्त पीठ आणि सारण घेतलेलं आहे. आता आपण घेऊया मोदक तयार करायला. मस्त असा पिठातला गोळा घ्यायचा आहे, तो चांगला परत एकदा मळून घ्यायचा आहे आणि मग आता त्याचं काय तयार करून घ्यायचं, पारी. त्याची मस्त एक पारी तयार करून घेऊया. पातळ पातळ करायचं असते. आता पारी तयार झालेली आहे. त्यात आता आपण सारण भरून घेऊया. हे घेतलं 1 चमचा सारण आणि टाकलं मोदकाच्या पारीमध्ये. आणि ह्या
पहिला मोदक तयार झालेला आहे आणि हा पहिला मोदक तयार झालेला आहे छोटूसा. मी पण मोदक तयार करायला घेतो हळूच. त्याला मोदकाचं ऑपरेशन करायला लागलं, जोडायला लागलं त्याला. तर 2 मोदक केलेले आहेत, ते पण कसे तर मस्तपैकी झालेत. पहिल्यांदा ट्राय केलेला आणि मोदक तयार झालेत उरलेले, मम्मी तयार करते. आता तोपर्यंत आपण मोदकाला उकडण्यासाठी जे पाणी ठेवणार तर ते उकळून घेऊया. तर हे पाणी उकळल्यावर त्याच्यावर मस्तपैकी एक चाळण ठेवायची आणि चाळणीमध्ये मोदक ठेवायचे उकडण्यासाठी. मस्त आपले मोदक तयार झालेले आहेत आणि करंजी पण तयार झालेली आणि आता ती आपण भांड्यावर ठेवूया उकडण्यासाठी. हे उकडायला ठेवले आपण, त्याच्यावर झाकण लावू आणि 5-10 मिनिटांत पाहू. आणि हे असं उकडायला ठेवलेलं आहे आपले सगळे मोदक. आणि आपले मोदक तयार झालेले आहेत. मोदक मस्त झाले होते आणि खूप दिवसातून तांदळाचे उकडीचे मोदक केलेले आणि भारी झालेले. या नोटवर आजचा ब्लॉग इथे एंड करतो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. नारळाची उकड तयार करायला घेऊया. सॉरी.